ज्योतिराव फुले, छत्रपती शिवाजी महाराज, अण्णाभाऊ साठे, राजश्री शाहू महाराज यांना विधिवार वंदन करतो. आज या ठिकाणी मी जे माझ्या कार्यालयात एक लक्ष्मी कांबळे अपक्ष उमेदवार म्हणून उभा आहे. माझी निशाणी ऑटो रिक्षा आहे. या ठिकाणी आहे त्यांना भाजप त्याच्यानंतर आमदाराची बेल सुद्धा उभी आहे आणि सर्वसामान्य 2012 घरकुलाचे कामं, बचत गटाचे कामं, संजय गांधींचे काम करत आलेलं आहे. आपल्याला बाहेरून जे उमेदवार उभे राहिलेले आहेत त्यांना थोडं धडा आता शिकवा. त्यांनी तर उभं राहिलंच नाही पाहिजे. विशेष करून एक गोष्ट आवर्जून सांगतो. मी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता, परंतु पैशासाठी उद्धव गटाचे नेते अंबादास दानवे यांनी आपल्या तिथे एका गोष्टीच्या उमेदवाराला तरी पण मी डचमकलो नाही. मला समाजाचं काम करत आहे म्हणून मी अपक्ष होत नाही, उभा राहिलेला आहे. मला जन सेवा करायची आहे, पुढे राहिलेले घरकुलाची कामं करायची आहे. विशेष म्हणजे आज मी सगळ्यात शब्द देतो. आपल्या आयुष्याची कमान होती ही ऐतिहासिक कमान, पहिली ती कमान इथं बांधून येणार आहे. आज सगळ्यात मोठी घरकुलाची लढाई यशस्वी केल्यानंतर आपल्या वस्तीला जसं रामनगरला कसं मालकी हक्क आहे तसं मालकी हक्क मिळवून देण्यासाठी मी आपल्या वस्तीला या कार्ड लागू करणार आहे. या प्रसंगी फक्त ह्या 2 गोष्टी सांगतो. फक्त मला सगळ्यांनी आशीर्वाद द्यावा, मतदानाचे आशीर्वाद द्यावा. सगळ्यांनी मिळून जर मला निवडून आलं, मला तर महानगरपालिकेत वाटलं, महानगरपालिकेची मला खडा माहिती आहे. ऐकतो साहेबांशी माझं सगळं चांगलं आहे. म्हणजे काही आपले जे काम करायला अडचण येणार नाही. त्यासाठी सर्वांना एक विनंती करतो की एक गरीब घराण्यातला एक सुशिक्षित उमेदवार मी लक्ष्मण रामले ऑटो रिक्षा ही विषय घेऊन उभा आहे. सर्वांनी मला भरघोस मतदान देऊन प्रचंड मताने निवडून आणावा अशी मी सगळ्यांना विनंती करतो. ते जातो. जय भीम, जय